नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळचं केली होती. म्हणजे किती 6 वाजत होते. 6 वाजता राजूरचे पप्पा पण ऑफिसमधून आले होते. म्हटलं चला आता एक क्लिप पण तुमच्यासोबत शेअर करावा. आणि आज माझ्यासाठी खूप विशेष दिवस होता. काय होतं ते पण पुढं मी तुम्हाला सांगते. मी एक छोटीशी क्लिप शेअर केली होती तुमच्यासोबत. तर तुम्ही सगळ्यांना मला इतकं विश केलं ना, तर मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. तुम्ही वेळ काढून मला कमेंट करतात. कमेंट करायला पण वेळ लागतंच आपल्याला, थोडंसं विचार करायला किंवा आपण बघतो ना, तर त्याच्यासाठी पण वेळ लागते. पण तुम्ही सगळ्यांनी मला इतकं विश केलंय, खरंच मनापासून धन्यवाद. तुमचं जितकं मी धन्यवाद करेन तितकं माझ्यासाठी कमी आहेत. आणि मला काय वाटतं माहिती का, मी माझ्या मनातलं व्यक्त करतीये, की कुठे ना कुठेतरी मी दुसरं काही मला YouTubeवरून भेटलं, नाही भेटलं हे मी विचार करत बसत नाही. पण मला खूप चांगले माणसं भेटलेत, खूप छान माझी फॅमिली आहेत आणि मला कोणी इतकं वाईट बोलत नाही. काही चुकले पण तर तुम्ही मला समजूनच सांगतात, उलटं-सुलटं इतकं काही बोलत नाही. हां, असतात एखादं माणसं तसे बोलतात आपल्याला, पण इतके सगळे आपल्याला इतकं गोड बोलतात, तर मग तसलं कशाला विचार करत बसायचं, असं मी विचार करत असते. आणि खरंच तुमचं ना मी परत मनापासून धन्यवाद करते आणि तुमचे खूप मी आभार आहेत, की तुम्ही मला इतकं सपोर्ट करतात. माझी ना कितीही तब्येत डाऊन असू द्या, आता सध्या ना मी तुम्हाला सांगते, की मी अशा परिस्थितीमध्ये आहे, की मला ना उठता सुद्धा येत नाही बेडवरून. इतकी मी म्हणजे माझी तब्येत खराब झाली आहे. तरी पण आहे ना, मी छोटं तरी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. मला असं वाटते, की मी जर व्हिडिओ बंद केले, म्हणजे आता माझं दुखतंय, की 2 दिवसाआड मी टाकणार, 3 दिवसाआड टाकणार, तर कसं होऊन जातंय, आपलं जे बॉन्डिंग आहेत ना, ते कमी होत चालतंय. त्याच्यापेक्षा मला काय वाटतं, किती माझ्या जीवाला त्रास झाला ना, तरी मी एक तरी व्हिडिओ टाकेलच, शॉर्ट असो किंवा लाँग असो. आज सकाळपासून आहे ना, मी नुसतं झोपलेले होते ना, आत्ता उठून आहे ना, म्हटलं चला एक व्हिडिओ पण शूट करूया. आणि ते बोलले, की चल आपली अॅनिव्हर्सरी आहे आज, खूप वेगळा दिवस आहे आणि नुसतं झोपून कसं जमणार, म्हणून ते घरी आल्यावर मी पण फ्रेश झाले. म्हटलं दुखणं एकदम साईडला सोडायचं आणि चला जाऊया म्हटलं कुठेतरी. आणि ह्यावेळेस ना मी वेगळं विचार केला होता, की घरीच आपण डेकोरेशन वगैरे करूया, अॅनिव्हर्सरी घरी सेलिब्रेट करूया, सगळं काही सगळ्या पाहुण्याला बोलवूया. आम्हाला ना म्हणजे एक वेगळंच करायचं होतं, पण ह्या वर्षी थोडंसं वेगळंच झालंय. तर ते बोलले, की जाऊ दे, तुला काही जमत नाहीये, घरी काही करू नको, आपण बाहेर जाऊया. मी नाही म्हणत होते बाहेर, पण म्हटलं जाऊ द्या, त्याची पण इच्छा आहेत आणि वर्षातून एकदा दिवस आपला हा येतोय. 11 वर्ष आपले कुठे निघून गेले आपल्याला कळलंच नाही. आणि खरंच ना म्हणजे आम्हाला वाटत नाही आमच्या लग्नाला इतके वर्ष झाले असन आणि दिवस कुठे निघून जातात आपल्याला समजत पण नाही. तर ते बोलले, की चल आता निघायचं आपल्याला बाहेर. तर आम्ही पहिले मंदिरात जाते, मी कुठेही जाऊ द्या आणि काही माझ्या लाईफमध्ये विशेष दिवस असू द्या, मी महादेवाच्या मंदिरात पहिले जात असते. आणि मंदिरात जाऊन आहे ना मला एक वेगळं समाधान वाटते किंवा खूप छान वाटते तिथे, म्हणून मी त्याला नेहमी घेऊन जात असते. नाही तर त्याचं ना म्हणजे तसलं काही असं विश्वास बसत नाही. मी नेहमी त्याला ना पुढं करत असते आणि मी मागं जाते. म्हणजे मला वाटतं, की मंदिरात गेल्यावरच सगळं काही म्हणजे व्यवस्थित असतं आपलं आणि आपण समाधान पण असतो किंवा 2 मिनिटं का असून आपलं मन शांत तरी असतं किंवा आपल्या मनातलं जितकं काही आहे तितकं आपण तिथे जाऊन व्यक्त करत असतो. आता सगळे बोलतात, की देवावर भार टाकायचं नाही, पण आपल्या मनातलं आपण तिथे जाऊन व्यक्त करतो. सगळ्यांसोबत तसंच होत असेल जसं माझ्यासोबत होतंय. तर असो इथे ना आम्ही दर्शन वगैरे केले. त्याच्यानंतर आम्हाला ना जेवायला बाहेर जायचं होतं. आता मी घरी बनवलं असतं, पण मला जमतच नाहीये म्हणून बाहेरच आम्ही सगळं काही केलं होतं. ताई, माझे दोन्ही भाऊ, अजून सगळे मुलं आमचे आणि भाऊजी नव्हते, त्याचीच कमी होती. नाहीतर ते राहिले असते तर जास्त एन्जॉय केलं असतं. ते बाहेर गावी गेलेले आहे म्हणून, नाहीतर ते आमच्या सोबतच राहिले असते. आणि आज रात्री ते येणार, म्हणजे ज्या दिवशी आमची अॅनिव्हर्सरी होती ना त्या दिवशी ते येणार होते. म्हटलं असं जाऊ द्या, नेक्स्ट टाइम ते पण राहणार आपल्यासोबत. ह्यावेळेस नाहीये तर काय हरकत नाही, पण ताई आमच्या सोबतच होती. आणि त्यानं जेवायला वेळ होता तोपर्यंत माझा भाऊ पण बोलला, की केक कट करून घेऊ आपण. खाली जागा होती, पण आम्हाला तिथे काही जायचं नव्हतं. आपलं काही बर्थडे नाही किंवा हे बोलले, की आपण खाली बसूनच केक कट करू. हे पहिले तर बोलत होते, की आपण घरीच करूया. त्याला तसलं काही आवडत नाही. ते हॉटेलमध्ये असं काही करायला त्याला ना म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये अजिबात जमत नाही. पण माझी भावाची इच्छा होती, की तिथेच कट करावा. घरी जाऊन तर आपण करणारच आहे, पण त्याच्यापेक्षा इथंच करून घेऊया. आपल्याकडे वेळ पण आहे आणि सगळे एकत्र पण आहे. तर इथं केक कट करून झालं. एकमेकाला खाऊ घालत होते. हे माझं काकाचा मुलगा आहे. तुम्हाला मी मागं पण ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आणि तो माझा भाऊ आहे. हे दोघाला तर तुम्ही ओळखत असेल आणि बाकीची फॅमिली पण मी तुम्हाला सगळी दाखवलेली आहे. तर दाखवायचं आणि सांगायची काही गरज नाही, की हे कोण आहे, ते कोण आहे. आणि कुठे पण जाऊ द्या, यायचं ना दीदीवर इतकं जीव आहेत ना, पहिले त्याला केक खाऊ घालत होते आणि ती पण खूप लाडानं त्यांच्याकडे जात असते. आणि राजवीरनं आम्हाला पण केक खाऊ घातलं नाही आणि त्यानं पण स्वतः खाल्लं नाही. त्याला तसलं काही आवडतच नाही. त्याची वेगळीच दुनिया आहे. आणि त्याचं पापड वगैरे इथे खाणं चालू होतं. म्हटलं असं आता खूप वेळ होता, म्हणजे खूप गर्दी होती तिथं. तर जेवायला ऑर्डर आम्ही दिलं होतं, पण
खरंच आम्हाला अर्धा 1 तास तिथे बसावं लागलं. त्याच्यानंतर जेवण आलं. इतकी गर्दी होती आणि वरती मोकळं आहेत ना, तर तिथेच सगळे बसतात. खालच्या फ्लोअरवर कोणीच नव्हता. म्हणजे गरम होतंय ना, तर सगळ्याला वरतीच आवडते. तर इतकं छान वाटत होतं संध्याकाळचं मस्त. मी दिवसभरी जरी पडले होते, पण बाहेर जाऊन जरा मला फ्रेश वाटलं. सगळे एकत्र राहिले ना हो, तर आपलं किती दुखलं ना, तरी आपण सगळं विसरून जात असतो. तसं माझ्यासोबत पण होतंय. मला सगळ्यांसोबत खूप आवडतंय आणि ते माझे भाऊजीच नव्हते म्हणून सगळं कमतरता वाटत होती. नाहीतर त्यांची इतकी मस्ती चालते, इतकी कॉमेडी ते करतात ना, सगळ्याला हसवत असतात. पण ह्यावेळेस ते नच होते आमच्यासोबत आणि बाकीचं आमचं कोणी एवढं क्लोज इथे नाहीच आहे. हे सगळे पाहुणे आहेत, पण आपण असे छोटे-मोठे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये बोलवणं किंवा असं तसं काही वाटत नाही विशेष म्हणून आम्ही आमची फॅमिलीच गेलो होतो. तर तिथे जाऊन पण आमची काही गप्पा संपत नाही आणि आमचे लेकरं काही ऐकत नाही. इतकी त्याची मस्ती चालते ना मरणाची, त्याला पण ओरडावंच लागते. किती मन हे केलं, की आज ओरडायचं नाही कोणावर, पण आपलं खूप चांगला दिवस आहे असं तसं. तरी पण आहे ना, लेकरं अजिबात ऐकत नाही आणि त्याला थोडंसं तरी ओरडावंच लागते. तर इथे ना कोणतीच क्लिप व्यवस्थित घेतली नाही बरं का. म्हणजे लेकरं असे म्हणजे पूर्ण मोबाईल इतका हलवत होते ना, प्लीज समजून घ्या. म्हणजे त्याला जमत होतं त्याला. राजवीर करतोय नेहमी माझा व्हिडिओ तोच काढत असतो. पण ह्या वेळेस आहे ना सगळे एकत्र राहिले ना ते ताईचे दोघं मुलं आणि राजवीर सोबत मिळले ना, तर त्याला ना वेगळीच मस्ती असते. म्हणून त्याने काही व्यवस्थित घेतलं नव्हतं. पण जसं घेतलंय ना तसं प्लीज समजून घ्या. पुढचे जे माझे व्हिडिओ असतात ना, ते इतकं छान तो शूट करतो. पण ह्या वेळेस त्याने व्यवस्थित शूट केलंच नव्हतं. म्हणजे व्यवस्थित तो दाखवतच नव्हतं. तिला खेळायचं होतं आणि माझ्याकडं दुसरा ऑप्शन पण नव्हता. सगळे क्लिप मला तुमच्यासोबत शेअर करायचे असतात. तर इथे ना आम्ही बसलेलो होतो. जेवायचं वगैरे तर अजून काहीच आलं नव्हतं. त्याच्यानंतर लगेच जेवणसुद्धा आलं आणि 2 भाज्या ऑर्डर केल्या होत्या. पण त्या भाजीची चव मला अजिबात लागत नव्हती. कसं तरी मला तिथे बसायचं होतं. मस्त सगळ्यांनी इथं जेवणसुद्धा करून घेतलं आणि माझा भाऊ ना बाहेरून जेवून आला होता पहिलेच म्हणजे कुठेतरी तो गेला होता. तर त्याला काही जेवायची इच्छा नव्हती. तो तसंच बसणार होता. म्हटलं 2 घास तरी तू खाय. म्हणून तो पण बसला आमच्यासोबत. नाहीतर त्याला जेवायचं पण नव्हतं. सगळ्यांनी इथं मस्त जेवणसुद्धा केलं आणि असं काही आमचा आजचा दिवस गेला होता आणि हे पण बोलतात, की आजचे दिवस आपण भेटलो होतो आणि खरंच ना ते दिवस आठवतात आपल्याला जे पहिला दिवस आपला असतं लाईफमधलं आपण भेटलेलो किंवा आपलं जमलेलं म्हणजे ज्या दिवशी आपलं लग्न असतं ते सगळं आपल्याला आठवतं. एक विशेष दिवस असतं ते आणि हेच कारणामुळे ना लक्षात ठेवतो आपण, की आपली ही तारीख आहे, आपली अॅनिव्हर्सरी येणार आहे. त्या दिवशीच आपल्याला सगळे काही आठवणी ताजे होतात. नाहीतर असं आपण लक्ष पण देत नाही कधी जाते कधी येते आणि गावाकडे असं काही करत नाही बरं का. तुम्ही म्हणणार, की तुमचं गाव इतकं काही वेगळं आहे. तिथे ना असं अॅनिव्हर्सरी वगैरे कोणीच करत नाही. माहिती पण नसेल कोणी कधी करतंय की नाही करते काहीच माहिती नाही. पण आम्ही ना पहिल्यापासून करत होतो. दोघंच करायचो आम्ही घरातच म्हणजे केक आणलं की झालं. कोणाला सांगायचं नाही काही नाही. म्हणजे घरच्याला तसं आवडतच नाही किंवा बाहेरचे पण तसेच होते, की काही पण करतात, काही पण हे करतात. ते लेकराचं बर्थडे सुद्धा करत नाही. गावाकडे असं झालेलं आहे. आमचं गाव खूप वेगळं आहे. करतात माझ्या मम्मीकडे सगळे करतात, पण इकडे नाही करत. तर असं इथे ना आमचे सगळ्यांचे जेवण झाले होते. आता आम्हाला घरी जायचं होतं. सगळे जे त्याच्या घरी जाणार होते आणि माझ्या भावाला किंवा माझ्या काकाच्या मुलाला लॅबमध्ये जायचं होतं. आता ते तिकडे निघून गेले, आम्ही घरी आलो. आणि माझ्या बाळाने तिथे काही केक खाल्लं नव्हतं म्हणून त्याच्यासाठी मी थोडंसं केक सुद्धा आणलं होतं. त्याला काही गोड आवडत नाही, पण थोडंसं म्हटलं चला त्याला पण घेऊन जाऊया. कसं तो घरी गेल्यावर मागतोय, की मला तू ठेवलं नाही म्हणून मी थोडंसं घेऊन आले होते आणि त्याला इथं पण खायचं नव्हतं. मीच ते केक खाल्लं. तर चला आता त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि हा गजरा वगैरे तर मी कधी आणत नाही बरं का. पण जे आमच्या समोरच्या ताई राहतात ना त्याच्याकडे सवासणीचा कार्यक्रम होता त्यांना दिलं होतं तेच मी लावलेलं आहे. नाहीतर कधीच मी स्वतः असं गजरा आणून लावत नसते. पण मी लावून बघत होते, की आपल्याला पण चांगलं दिसतंय का. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. जसे तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगला प्रेम देतात तसंच मला सपोर्ट करा प्लीज. आणि इथून पुढे माझे छान छान ब्लॉग येण्याचा मी प्रयत्न करेल. पण सध्या थोडंसं मला बरं नाही आहे त्याच्यामुळे ना मला जमत नाही आहे. जसं आलं तसं मी शूट करते आणि अपलोड करून देते. तर चला इथेच एंड करते. बाय.